नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, जिल्हा अधिकारी कार्यालय धुळे येथे विधी अधिकारीची कंत्राटी पद भरण्यात येणार आहे। तर याची पदसंख्या किती, कशा प्रकारे हे पद भरलं जाणार आहे, याचं मानधन किती, किती महिन्यांसाठी हे कंत्राट पद असणार आहे, किती एक्सटेंड होणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे जिल्हा अधिकारी कार्यालय धुळे तेथील जे परिपत्रक जाहीर झालेलं आहे, जे PDF आहे ते आपल्या समोर आहे। हे ऑफिशियल PDF आहे। तर जाहिरात दिलेली आहे आणि सर्वात प्रथम आपण पदनाम पाहत आहोत। तर विधी अधिकारी या जागेसाठी जे आहे ती ही भरती प्रक्रिया सुरू आहे। हे कंत्राट पद्धतीने ही जागा जी आहे ती भरली जाणार आहे। सामाजिक प्रवर्ग सर्वसाधारणसाठी ही जागा आहे आणि पदसंख्या एकच आहे। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की पदसंख्या एकच आहे तर याचा काही फायदा नाही, पण तुम्ही तुमचं जे आहे ऑल टाइम बेस्ट दिलं पाहिजे, किंवा सांगता येत नाही की ह्याच्यामध्ये कुणाचं सिलेक्शन होईल। त्या एक जागेसाठीही तुम्ही लढलं पाहिजे। त्यासाठी म्हणेल की तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हे पद तुम्ही भरू शकता। एकत्रित मानधन तुम्ही पाहू शकता। मानधन दिलं जाणार आहे 45,000 रुपये प्लस दूरध्वनी व प्रवास खर्च सुद्धा याच्यामध्ये अतिरिक्त 5,000 रुपये ऍड केले जातील, म्हणजे टोटल 50,000 रुपीज तुम्हाला दिले जातील। आता याच्यामध्ये आपण शैक्षणिक अर्हता पाहूया आणि अनुभव पाहूया। तो उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा पदवीधर, म्हणजे तुमची लॉची डिग्री कंप्लीट असली पाहिजे व सनदधारक असावा। त्याने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी। तर ऑफिशियली तुम्ही लॉयर म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल कुठे, महाराष्ट्र आणि गोवा हे याचं बार काउन्सिल येथे, तर तुम्ही यासाठी पात्र आहात। बाकी तुम्ही शैक्षणिक अर्हता स्टॉप करून हा व्हिडिओ पाहू शकता, किंवा व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा। जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे। उमेदवार महसूल विषयक, सेवा विषयक व प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबीत ज्ञान संपन्न असावा। उमेदवारास मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे आणि विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे याची मॅक्झिमम एज लिमिट जी आहे ती 45 वय दिलेली आहे। विधी अधिकारी यांची निवड बघा, तर विधी अधिकारी कंत्राटी याची निवड जिल्हा निवड समितीच्या अखत्यारीत राहील। तसेच जिल्हाधिकारी हे कंत्राटी पदासाठी नियुक्त प्राधिकारीच असतील, तेच निवड करतील। खालीलप्रमाणे अटींवर नियुक्त करण्यात येणार आहे। तुम्ही बघू शकता अटी, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। खूप साऱ्या अटी आहेत, पण याच्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कंत्राट हे जे पद आहे ते 11 महिन्यांसाठी केलं जाणार आहे। 11 महिन्यांच्या जास्त कालावधी नसणार आहे, पण वेळोवेळी तुमचं पाहून, सर्व तुमचे कामकाज पाहून हे एक्सटेंडही केलं जाऊ शकतं आणि जास्तीत जास्त 3दा हे एक्सटेंड होऊ शकतं। पण 11 महिन्याच्या वर हे एक्सटेंड केलं जात नाही, पण 11 महिन्याच्या नंतरही तुमचं कामकाज बघून हे एक्सटेंड होणार आहे। सो हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे पूर्ण अटी पाहू शकता। आता तुम्ही खाली पाहू शकता, बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की विधी अधिकारी हे जर पद मिळाल्यानंतर याचे कर्तव्य काय आहे। तर शॉर्टमध्ये सांगतो, कार्यालयामध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबींबाबत न्यायालय प्रकरणं ते पाहणं, त्याला सांभाळणं, किंवा एखादा निर्णय जो आहे तो गव्हर्नमेंटच्या विरोधात न्यायालयाने देणार आहे तर त्यात दिलेला आहे तर त्याचा अभ्यास करणं, तर हे सर्व जी कामे आहेत ती विधी अधिकाऱ्याची असतात, म्हणजे लॉयरचीच कामं आहेत। तर सर्व प्रकरणे हे कायद्याचीच आहेत। तर हे स्टॉप करून सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर आता याच्यामध्ये खालील प्रकारचे अर्ज सदोष गणले जातील आणि त्याचा विचार करण्यात येईल। तर हे बघा, विहित पात्रता धारण न करणारे, मजकूर चुकीचा किंवा अपूर्ण भरलेले, म्हणजे तुम्हाला याच्यातून वगळण्यात येऊ शकतं। हे जर तुम्ही 7 पॉईंट, हे जे 6 ते 7 पॉईंट्स आहेत, हे जर तुम्ही ह्याच्यामध्ये व्हायोलेशन केलं तर हे पाहू शकता। आता अर्ज कसा करायचा आहे, तर बघा ह्या PDF मध्येच अर्ज जे आहे ते दिलेला आहे। प्रति माननीय अध्यक्ष, तुम्ही बघू शकता राईट साईडला तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लावायचा आहे। तुमचं हे पूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये फिलअप करायची आहे आणि सर्वात लास्टला प्रतिज्ञापत्र आहे ते प्रतिज्ञापत्र सुद्धा फिलअप करायचं आहे। तर अशा प्रकारे फक्त या एक जागेसाठी जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे कंत्राट पद्धतीनं विधी अधिकारी जे पद आहे त्याच्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। हे जर क्वालिफिकेशन तुम्ही कंप्लीट करत असाल, लॉयर असाल, तर तुम्ही नक्कीच या पदासाठी अप्लाय केलं पाहिजे आणि तुमचं जे आहे ते बघितलं पाहिजे की याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला अधिक पाहिजे असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे ग्रुप जॉईन करू शकता किंवा इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।